त्याला मुली मिळत नाही म्हणून शेतकरी नको त्या ठिकाणी जाऊन 2 लाख 3 लाख देऊन कसे पासतात। हा घडलेला प्रसंग छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातील एक चांगला शेतकरी आहे, ज्याची आज 1 कोटीची प्रॉपर्टी आहे आणि त्याच्या बाबतीत घडलेला प्रसंग तेच आपल्याला आपबीती म्हणतात ना, तसं ते सांगत आहे। सांगा कसं झालं तुमच्या जीवनामध्ये? माझ्या पाहुणे रावळेंनी समजा ठेपे आणलं, बहुत चांगलं आहे, चांगलं आहे करून 2 लाख रुपये द्यायला लावले का बुवा घरगुती। आम्ही नाही म्हणलो का बुवा जर एजंट असलं तर आम्हाला करायचं नाही, तर ते म्हणले का एजंट नाही, आम्ही पोहून आलो, चांगलं आहे तर तुम्ही करून घ्या। तर मग आम्ही नाही म्हणलो, ते घरगुती म्हणल्यामुळे आम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवला। आता कोणी का होत नाही, पाहुणे रावळेवर तर विश्वास तर ठेवाच लागेल कोणा काढल्यावर। आता लग्न करायचं विश्वास जर यायला आणलं तर यांच्यावर विश्वास ठेवूनच आहे ना, आणि नाही ठेवीत तर मग हे म्हणते यांना करायचंच नाही। मग असा विश्वास ठेवून आमचं 2 लाख रुपये दिले, तर ते लग्न लावून दिलं त्यांनी, पण मग ते 8 दिवसातच चालले गेले। 8 दिवस राहिले? 8 दिवस राहिले व्यवस्थित, काही नेलं नाही, काही नाही व्यवस्थित राहिली, पण मग गेली तर फिरून फोनच नाही। मग कुठली केली होती? काय काहीच नाही? नागपूर जवळची, नागपूरहून आणली होती। बरं, मग तुम्ही तिकडला गेले होते का आणायला? नाही, ते मध्यस्थीनं आणली? मध्यस्थीनच इकडे आणली होती। 2 लाख घेतले तुमच्या घरी आणून, तुम्ही मग घरी लग्न लावलं असं थाटात? नाही, इथंच लावलं होतं। कुठं? आश्रम मध्ये होतं। आश्रम मध्ये लावून गेलं, ते चालले गेले। उचूक 8 दिवसानं फोन आला का मला जायचं, तर मग माहेरी जायचं। तुम्हाला वाटलं आता जाईन भेटून येईन, दुसरे कोणी फसू नाही, जवळचा असू लांबचा असू। जर जवळचं म्हणजे औरंगाबाद जिल्ह्यातलं असलं तरच त्यांनी करावं, गरीब असू श्रीमंत असू असं म्हणायचंय मला। का मुलीचं घरदार नातेवाईक बघूनच लग्न जिल्ह्याच्या बाहेरची करूच नका, होता होईपर्यंत। नाही, जिल्ह्याच्या बाहेरची करायला प्रॉब्लेम नाही खरं सांगायचं म्हणजे, पण तिचं घरदार फॅमिली पाहायला पाहिजे। तुम्ही काहीच न पाहता, बायको होती बस, आनंद झाला आणि आनंदाच्या भरात 2 लाख भरून दिले आपण आणि 1 लाख लग्नाला लावले। या कारणामुळे मी 3 लाखाला फसलो। बापरे, 3 लाखाला फसले। असं कोणीही करू नये, विचार करूनच करा। आणि सोनवणे सरचं काम मी 3 महिन्यापासून पाहतो का एकदम 101% भारीचे। कोणीही यावं, इथं नोंदणी करून जावा, पटलं तर हाय, नाही तर राहिलं। म्हणजे तुम्ही 3 महिन्यापूर्वी माझ्याबद्दल अशी माहिती काढीत गेले, युट्यूबवर माझे व्हिडिओ बघून, माझं काम बघून। तर मी आज आलो, 3 महिन्याच्या बाद आज आलो। पहिले पळून निघाले, मग तुम्ही आता वाटलं सोनवणे साहेब तशीच निघात्या काय, युट्यूबच्या माध्यमातून लुटारू काय? सोनवणे सरचं काम खूप चांगलं आहे। स्पेशल मराठा वधूवर सूचक केंद्र हेच चांगलं आहे, कोणी बी नोंदणी करून जा। आता तुम्हाला खरी प्रॉपर्टी किती? 1 कोटीच्या आसपास आहे वाटतं ना? 1 कोटीची नाही, समजा 40 चालू आहे, पण आज होणारच आहे। 40 लाख रुपये एकर, 2 एकरचे 80 लाख, काही प्लॉट घरदार धरून। आणि मंथली वर्षाला उत्पन्न किती काढता मग शेतीच्या माध्यमातून? 4 लाख रुपये। 3-4 लाख रुपये तुमचं उत्पन्न आहे। दूध धंदा आहे, दुधाचा धंदा आहे, शेती आहे। बरं, आता समजा आता तुम्ही पहिल्यांदा फर्स्ट टाइम तुम्ही आता घटस्फोटीत झालेच, सेकंड मॅरेज, मग ती आली नाही, मग काही घटस्फोट घेतला का? ती गायबच झाली, तर फोन नाही, काही नाही, तिचा नाही, माझा पैसे गेले, दागिने गेले, काय झालं? तुमचं घेतो ना फोटो, मनावर द्यायचं नाही घेत, कारण बिचार त्याला थोडंसं ते वाटतं। तुम्ही मित्र आहे त्यांचे? सामनेवाल्याचे पैसे गेले, दागिने गेले, आणि मिसेसही गेली। फसवणूक झाली बिचाराची, जिंदगीमध्ये डाग लागला, पैसा गेला। असं जीवनामध्ये घडवलं नाही पाहिजे ना, कोणाचे होऊ नये बा, याच्यापासून सावध राहणे। म्हणून हा आज आपण व्हिडिओ, पैशासाठी लोकांनी तर लोकांना फसूच नाही, जवळचा असो का लांबचा असो। पैसे आज आहे, उद्या आहे, त्याला किंमत नाही। आज तुम्ही किती दुःखी झाले आज, तुमच्या समजा आता डोळ्यात आसू आले। मला बी वाईट वाटतंय का कष्टाचा पैसा राहतो, 3 लाख रुपये कमवणं काय एवढं सोपं नाही, एक सर्वसाधारण शेतकरी। आता बोलता त्याच्या बिचाराच्या डोळ्यात पाणी आलं। असं करू नये, 2000, 4000, 5000 पर्यंत तुम्ही अवश्य घ्या, दाखवा त्यांना। नाही जमलं तर सांगा बाबा नाहीये, पण खोटी आशा दाखवून विनाकारण एखाद्याला फसवणूक करून
तो एक तळतळाट आहे. क्षणिक ज्यांनी 2 लाख घेतले 1 लाख घेतले ते त्याला भोगावं लागते. तुम्ही काही टेन्शन घेऊ नका, रडू नका आणि निश्चित तुम्हाला आम्ही चांगलं देण्याचा प्रयत्न करू. आहे तुमच्या चांगलं, तुम्ही माळकरी आहे, सज्जन आहे आणि हा जो त्रास आहे तुम्हाला सांगतो हा फक्त चालण्याच्या चांगल्या लोकांना दारुड्याचे लग्न झाले ते बायका कुठे ते बायका संसार करते. हा जे इमानदारी नाही सज्जन आहे, सज्जन सभ्य मुलं तशीच राहू लागली. हा आता बिचारायचे समजा दोघं भाऊ भावाचे लग्न झाले, आता त्याच्या वजेस ते अलग आहे. आता आई वडील आहे तुम्हाला, आई वडील तुमच्या ते आता कसं आई वडील बिचारे थकले असतील ते तरी लोक काय करतील. आणि भाऊ भावजे कोणाचे असू जे गचिरीत आहे, लग्न झाले पोरं सुधारे जे त्याचे संसार पाहायला लागले. तर खरंच मुलगा खूप सज्जन आहे. ज्यांना आता त्याचा मुद्दा मी फोटो व्हिडिओ त्याला घेतला नाही, कारण कसं गावात खेड्यापाड्यात ते पाहिलं जातं, थोडंसं वाईट वाटतं. तर त्याची जी घडलेली घटना ते बिचारानं त्याचं दुःख व्यक्त केलं माझ्याजवळ. असा प्रसंग कुणाच्याही जीवनात घडू नये म्हणून त्याला ते सांगावं असं वाटलं. मी फसलो, तुम्ही कोणी फसू नका. अक्षरशः बोलताना मुलाच्या डोळ्यात पाणी आले, मलाही वाईट वाटलं. पण विनंती आहे पालकांना का तुम्हाला जर कोणी अर्जंट लग्न करून देत असेल ना तर तिकडे तुमचा धोका निश्चित धरून चालायचा. एका दिवसात मुलगी कोणतीच तयार होत नाही. तुम्ही त्या मुलीच्या घरी जा, त्यांना तुमच्या घरी बोला, तुम्ही त्यांचे मामा काका गणवत कोणीतरी बघा. मुलगी भेटती म्हणून आता घ्या धरून असं म्हणून तुम्ही फसू नका. तो बिचारा आज 3 लाख रुपये गेले, पश्चाताप आला, पण इलाज नाही. नातेवाईकाचं ऐकलं आपल्याला लग्न करायचं आहे बाबा जाऊ नाही म्हणलं तर नातेवाईक पण नाराज होतील. अशा अवस्थेत त्याच्या जीवनाची जी हाल झाली. त्यानं चिवून कष्ट करून जमापुंजी केली, ती या लवाडाच्या हावली करून दिली. ठीक आहे पैसे जावं नका होईना 2-3 लाख, पण कमीत कमी बायको राहिली असते एक आनंद मिळाला असता. तर असा प्रसंग कुणाच्या जीवनात घडू नये म्हणून त्यांना त्याच्या व्यथा आपल्यासमोर सगळ्यासमोर मांडल्या. तुम्ही सर्व तरुण मुलांना, शेतकरी मुलांना हा एक संदेश म्हणून मी हा व्हिडिओ तुम्हाला पाठवत आहे. यामधून मला कुठल्याही कुणाच्या भावना दुखवायच्या नाही किंवा कुणाबद्दल असं काही कमी समजायचं नाही. पण अशा घटना मार्केटमध्ये घडतात आणि त्या घडू नये म्हणून आपला हा व्हिडिओ. काय वाटतं मला, पालकांनी सतर्क राहणं गरजेचं आहे का नाही? पालकांनी सतर्क राहण्याची गरज आहे. मुलांना बी अशा भूल तापायला बळी पडू नये. ज्यांनी मुलगी दाखवली त्याचं घरदार फॅमिली बघायला पाहिजे का नाही? सर्व मॅटर तपासल्याशिवाय लग्न करू नये. आता ठीक आहे, पहिल्यांदा फसले, टेन्शन फ्री व्हा. आम्ही जरी तुम्हाला मुलगी दाखवली तर तुम्ही मुलीचे घरदार बघा, सगळं 1-2दा सगळं ते बघा. भेटते म्हणून घाई करू नका. तर निश्चित तुम्हाला चांगलं स्थळ आम्ही देण्याचा प्रयत्न करू. आज तुमच्याकडे काही जरी नाही म्हणलं तर 2 एकर जमीन आहे आणि शहराजवळ जमीन असल्या आज तुमच्या जमिनीला 40 लाख रुपये एकराचा भाव आहे. हातावरल्याचे लग्न होतं हो. पण आता काय आहे, आता मी एक शिर्डीला बाळूदगू गायकवाड म्हणून मुलगा होता याचा आवरळीचा, तर शिर्डीला भोजनालयात कामाला होता बिचारा. त्याचं लग्न झालं मस्त, अगदी बायको पोर एक मुलगी, तर आता अगदी खुश आहे. समजून घेतलं तर सगळं काय होतं. तुम्ही तर माळकरी आहे, तुमचं निश्चित चांगलं होईल. टेन्शन फ्री राहा, आनंदी राहा. आणि एखादं स्थळ आवडलं तर मला माणसाला आजही किंमत आहे. चांगल्याला किंमत आहे, पण तुमची चांगलेपणा आहे. समोरच्यांना ती राहिली असती तर तुमचं चांगलं झालं असतं, पण बिचारी नाही राहिली. आता तिचा दोष नसेल, कारण तिच्या मागे ते जाळं असतं, ते फसवण्याची टोळी, फक्त तिचा वापर करून तिला तुम्हाला समोरच्याला फसवतात. तर ही कोणाची फसवणूक होऊ नये म्हणून हा व्हिडिओ सर्वांना मार्गदर्शनपर आहे. ज्यांना योग्य वाटलं त्यांनी मार्गदर्शन घ्यावं आणि ज्यांना आमचं काही चुकीचं वाटलं तर माझे बोलण्याचे ओघ म्हणून त्यांनी ते मला माफ करावं. पण अशा काही घटना घडतात, लोक आमच्याकडे व्यथा मांडतात म्हणून त्या सांगाव्याच्या वाटतात. म्हणून हा व्हिडिओ मी तुम्हाला सर्वांना शेअर केला. ज्यांना आवडला त्यांनी इतर मित्रमंडळीला शेअर करा. जे कोणी असे अर्जंट मुलगी देणारे आहे ना त्याच्यापासून ते सावध राहते. आमच्या काळात कधीच अर्जंट लग्न जमत नाही. नाव नोंदल्याच्या नंतर 6 महिने लागन, वर 2 महिने लागन, 4 महिने लागन, 6 महिने लागन, वर्षसुद्धा लागन किंवा जमणारसुद्धा नाही. पण अर्जंट लग्न जमण्याचा आम्ही कधीही कोणाला नाव नोंदण्यापूर्वीच आम्ही सांगतो बाबा लग्न अर्जंट जमण्याची गॅरंटी नाही, आम्ही प्रयत्न करू.
हा मुलामुलीची पसंती झाली तर मग निश्चित आम्ही सहकार्य करू. गरीबाची मुलगी असेल तर आम्ही स्वतः त्याचं लग्न लावून देऊ. तेही तुम्हाला सांगतो, माझ्या कार्यातून जरी कोणी जरी म्हणलं एवढे पैसे 1 रुपयाही कोणाला द्यायचा नाही. जर एखादी गरीबाची मुलगी असेल तर मी स्वतः तुमचे 50 त्यांचे 50 100 लोकातच लग्न लावले. जास्त खर्च करून उत्मात करायचे नाही आणि खूप शायनिंग करायची नाही. अगदी मोजक्या लोकात तुमचे 50 जवळचे त्यांचे 50 जवळचे 100 लोकात मस्त एखाद्या चांगल्या हॉटेली जाऊन व्यवस्थित लग्न लावून देऊ. असं माझे कार्याचे जे नियम अटी आहे. जर तुम्हाला पटलं तर तुम्ही मला सांगा ही मुलगी पसंत आहे. मुलीला जर तुमचं पसंत असलं तर मी स्वतः अन्नदान करून तुमचं लग्न लावून देईन. अधिक माहितीसाठी 9403 41 40 87 या नंबरवर संपर्क करावा. आमचे ऑफिस शांग्रीला कॉम्प्लेक्स समर्थनगर कार्तिक हॉटेल शेजारी छत्रपती संभाजीनगरला आहे. तुमचा फोटो घेतला नाही. तुमचे जे मित्र आहे समजा पाहुणे निघाले योगायोग बसल्या त्यांचा घेतला, त्यांना काही प्रॉब्लेम नाही समजा. हां.